आत्ताच 5 मिनिटापूर्वी आलेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता समोर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, बघा तुमची अखेर आता प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। नमोचे दोन्ही हप्ते आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी मोठा निर्णय घेण्यामध्ये आला। होय शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर झाला आहे की काल बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम जमा झाली। आज या ठिकाणी दुसरा आणि तिसरा टप्पा वाटप होणार आहे आणि दुसरा आणि तिसरा टप्पा शेतकरी बांधवांनो 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, काल काही शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे 9 आणि 10 हप्त्याचे पैसे जमा झाले। जर का तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर आज तुमच्या खात्यावरती दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचा 9वा व 10वा हप्ता म्हणजेच की 4,000 रुपये रक्कम पूर्णपणे जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर का नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही प्रतीक्षा तुमची पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून संपली असून आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलेलं आहे की फक्त पात्र शेतकरी बांधवांचीच निवड केलेली आहे। त्यामुळे जर का तुम्ही शेतकरी बांधव पात्र असाल तर तुमच्या सुद्धा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। अन्यथा तुम्ही जर का अपात्र असाल, तुमच्या जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होईल परंतु तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे जर का या 23 जिल्ह्यांपैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 2+2 म्हणजेच की 4,000 रुपये हप्ता आता या ठिकाणी जमा होणार आहे। तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची कित्येक दिवस प्रतीक्षा करत होता। नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पुढे ढकलण्यामध्ये येत होता। त्यासोबत आता तुम्ही म्हणाल की 10वा हप्ता का मिळणार, तर आता सरकारला 10वा हप्ता देण्याची सुद्धा वेळ आलेली आहे। तुम्हाला तर माहितच आहे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी उशीर झाला, विलंब झाला। आता त्यासोबत 10वा हप्ता देण्याची सुद्धा सरकारला वेळ आलेली आहे। त्यामुळेच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी स्पष्टपणे निर्णय घेतला की आता एकत्रपणे 2 हप्ते देणार। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कालपासूनच पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आणि काल बऱ्याच शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा झालेली आहे। आता फक्त या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। उर्वरित पुढील टप्प्यामध्ये या 23 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आली असून आता या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहितच आहे PM किसान योजनेच्या हप्त्यासोबतच तुम्हाला नमोचा हप्ता मिळेल असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु काही तांत्रिक बाबीमुळे, काही तांत्रिक अडचणींमुळे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासोबत 9वा हप्ता या ठिकाणी जमा झाला नाही। परंतु आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। आम्ही निधी उपलब्ध करून दिला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम नमो शेतकरी योजनेच्या 9व्या व 10व्या हप्त्याची जमा होण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। जर का या जिल्ह्यांमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे लगेच आपण आता एका मिनिटामध्येच पुढे पाहणार आहोत की कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका। तसेच व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की कळवा। तर आता शेतकरी बांधवांनो, बघा सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलंय की PM किसान योजनेच्या धर्तीवरतीच आम्ही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही सुरू केलेली आहे। दर वर्षाला तुम्हाला केंद्र सरकार म्हणजेच की नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते तुम्हाला दर वर्षाला 6,000 रुपये मिळतात। त्याचप्रमाणे तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे राज्य सरकारच्या माध्यमातून 6,000 रुपये दिले जातात। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जसं तुम्हाला PM किसान योजनेचा 23वा हप्ता DBTच्या अंतर्गत जमा झाला त्याच प्रकारे, त्याच प्रणालीद्वारे आता तुमच्या खात्यावरती नमोचा 9वा व 10वा हप्ता एकत्रपणे 4,000 रुपये रक्कम आता जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। डायरेक्ट तुमच्या खात्यावरती 4,000 रुपये रक्कम ही शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेत सांगितलं की फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती हा लाभ दिला जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पात्र
पात्र असाल तरच तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे। सरकारने तुम्हाला कामे करायला सांगण्यामध्ये आलेली आहेत, ती जर का कामे तुम्ही पूर्ण केली तरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती पूर्णपणे लाभ मिळणार आहे, हे देखील लक्षात ठेवा। आज सकाळपासूनच वितरण होणार आहे, हे सायंकाळी 12 वाजेपर्यंत शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती कधी पण म्हणजेच की पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे तुमच्या मोबाईलकडे नक्की लक्ष ठेवा। तर आता चला पाहूया कोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहेत, त्यानंतर लगेच पाहूया कोणत्या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया की कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा लाभ मिळतोय, त्यासोबत कोणते शेतकरी बांधव पात्र आहेत आता हे देखील जाणून घेऊया। तर पहा आता म्हणजेच की पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत, ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा लाभ मिळतो, जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्यांचा लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुमची जर का ई-केवायसी पूर्ण असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात ठेवा। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमची ई-केवायसी अपूर्ण असेल तर ई-केवायसी पूर्ण करून घ्या। त्यानंतर फार्मर आयडी कार्ड असणे देखील अनिवार्य आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत नमोच्या 9व्या व 10व्या हप्त्यासाठी, आणि ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल तर अशा शेतकरी बांधवांनी लवकर जाऊन कृषी सेंटरवरती जाऊन जवळच्या सेंटरवरती जाऊन फार्मर आयडी कार्ड हे काढून घ्यायचं आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुमचं आधार बँक खात्याशी लिंक असणे देखील अनिवार्य आहे। ज्या शेतकरी बांधवांचं आधार बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर हे पूर्ण करून घ्यायचं आहे। होय शेतकरी बांधवांनो आधार बँक खात्याशी लिंक असेल तरच तुमच्या खात्यावरती डीबीटीच्या अंतर्गत सरकारने तिकडून पैसे सोडल्यानंतर जमा होतात। तर आता हे कामे केल्यानंतर तुम्हाला लाभ मिळणार आहे। आता पाहूया की कोणत्या 23 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लाभ मिळत आहे। पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा। पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, सातारा, सोलापूर या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुमच्या खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचे दोन्ही हप्ते या ठिकाणी जमा होणार आहेत। त्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता भेटलेला असेल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा, वाशिम, यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। वर्धा, वाशिम, यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद, पुणे, नंदुरबार मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नागपूर, नाशिक, नांदेड मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये, तुमच्या सुद्धा खात्यावरती शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। होय शेतकरी बांधवांनो तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, बीड, बीड मधील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो आता तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यामधील शेतकरी असाल, रहिवासी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे दोन्ही हप्त्यांचं या ठिकाणी वितरण होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।